मॅथचे एक्झाम्पल केव्हा सोडवणार आहेस? काय 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 वाक्य सांगितलं? तू मॅथचे एक्झाम्पल केव्हा सोडवणार आहेस? ल्या तो मॅथचे सम्स केव्हा सोडवणार आहेस? तो मॅथचे सम्स केव्हा सोडवणार आहेस? चला पुढचं वाक्य सांगा रे. अंकिता, अंकिता सांग. तू बुकला कव्हर केव्हा बसवशील? काय 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 व्हेरी गुड. हा तू बुकला कव्हर केव्हा बसवशील? पुन्हा एकदा. तू बुकला कव्हर केव्हा बसवशील? बरोबर आहे, करेक्ट वाक्य. मला ऐकायला येत होतं नोटबुकला कव्हर केव्हा बसवशील. बरोबर आहे. तू बुकला कव्हर केव्हा बसवशील. बरोबर आहे. 206 तू बुकला कव्हर केव्हा बसवशील. हा 207. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. तर लवकर लवकर सांगा. तुम्ही जेवढं लवकर सांगाल तेवढं लवकर होईल. चला सांगा लवकर. अरे तो थांबा. तो मला एक ग्लास पाणी देईल का? हा पुढे बोला. कोण रे? कोण बोलतय? हा सार्थक, बोल. हा सांग. आर्यन सार्थक सांगा. तू तू होमवर्क केव्हा करशील? तू मला ऐकून नाही आलं पूर्ण. होमवर्क केव्हा करशील? चल पुढे बोला रे. पुढे कोण होतं सांग. सांगा लवकर. तर सार्थक, बोल ना. बोल बोल ऐकलं मी तुझं नाव. हा आई स्वयंपाक केव्हा बनवेल? आई स्वयंपाक केव्हा बनवशील? आई जेवण केव्हा बनवेल? चालते ना. हा पुढं. अर्जुन, तो उद्या का खेळणार नाही? अर्जुन बोल. तू किती वाजता झोका खेळशील? किती वेळ म्हणू रे आपण? तू किती वेळ झोका खेळशील? हा पुढं. हा तर सार्थक, हा बोल. तू सार्थक बोल. गावाला जाणार नाही? हा तू गावाला जाणार नाही? ती गावाला जाणार नाही का? असं लिहू आपण. ती गावाला जाणार नाही का? बर. चला झोक्यावर मला थोडंसं आठवलं. 2 मिनिटं आपण त्याच्यावर वेळ घालू आणि मग पुढे जाऊ.
बघा आजच्या दिवसाचं औचित्य साधून गावामध्ये है ना, गावामध्ये काय केलं जातं, गावगाव म्हणण्यापेक्षा घरोघरी म्हणू आपण, झोके वगैरे बांधले जातात, बरोबर आहे की नाही. मग काही काही ठिकाणी सार्वजनिक झोका असेल मोठ्या आकाराचा, अनेक मोठमोठ्या लोकांना खेळता येण्यासारखा असेल, आणि घरोघरी लहान लहान मुलांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने झाडांना वगैरे झोके योग्य जागा भेटेल त्या ठिकाणी बांधले जातात, बरोबर आहे का. बरोबर आहे का सर. सर बरोबर आहे का टीचर्स. हा सर. बरोबर आहे की नाही. तर काय कारण असावं हे झोके वगैरे बांधले जातात बरं. झोके बांधणे किंवा नागपंचमीच्या निमित्तानं नागदेवतेची पूजा करणे, प्रतिकात्मक का होईना, म्हणजे खऱ्या खऱ्या नागाची पूजा करणं योग्य अयोग्य या गोष्टींवर मी जाणार नाही, मात्र प्रतिकात्मक पूजा असते बाबा. याच्यामधून काय आहे, प्रत्येक धर्माची आपापली एक संरचना असते. प्रत्येक धर्माची धर्म हे पण एका संस्थेप्रमाणे असतं. एक धर्म ही म्हणून धर्मसंस्था असं म्हणतो ना आपण, एक विशिष्ट प्रकारचं इन्स्टिट्यूशन असतं ज्याच्यामध्ये सर्वच गोष्टींचा समावेश झाला पाहिजे. तर एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाच्या रक्षणामध्ये सापांचा खूप मोठा हात आहे. जर सापांना मारलं गेलं वगैरे तर पर्यावरणाचा समतोल साधला जाणार नाही. अशा विविध वेगवेगळ्या कारणांमुळे हे सगळ्या धर्मामध्ये गोष्टी निहित असतात. धार्मिक प्रॅक्टिस असते, परंपरा तशा बनलेल्या आहेत. याला सायन्सचा खूप मोठा आधार आहे, खूप मोठं कनेक्शन आहे. आता हा झाला एक मुद्दा, म्हणजे प्राणी मात्रांवर दया करा, त्यांचं रक्षण करा, जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, हा एक विषय. दुसरा विषय आता बरं, हे झोके वगैरे असतील किंवा मुलींना मेहंदी लावणं, मुलींना नेल पेंट लावणं वगैरे, किंवा आता विशिष्ट प्रकारे त्यांनी खेळ करणं किंवा ते गाणे म्हणून त्याला विशिष्ट प्रकारे एन्जॉयमेंट करणं, विशिष्ट प्रकारे त्याला सेलिब्रेट करणं, बरोबर. हे का असेल बरं, काय कारण आहे. तर काय आहे, आपण जर सायंटिफिकली विचार केला तर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च असतो ऍक्च्युअल मध्ये. मग त्या निमित्तानं आप्तसुख्यांची कारण का वर्षभर आपल्याला वेगवेगळी कामं असतात, प्रत्येक जण आपापल्या वेगवेगळ्या व्यापामध्ये गुंतलेला असतो. मग या निमित्तानं आप्तसुख्यांशी बोलणं, त्या निमित्तानं चार लोकांनी एकत्र येणं, समजा हा स्त्रियांच्यासाठी बनलेला सण आहे समजा, मग त्या निमित्तानं त्यांनी एकत्र येणं, त्यांनी आपसात गप्पा मारलं, त्यांनी वेगवेगळे कौशल्य त्यांच्यामध्ये असतील त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे खेळ करणं. सो या निमित्तानं मग याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या तुमच्या आता इट डिपेंड्स अपॉन हाऊ डू यू इंटरप्रिट समथिंग. तुम्ही त्याला इंटरप्रिटेशन कसं करता, त्याचा अर्थ कसा काढता, तर याच्यावर खूप काही अवलंबून आहे. मी जनरलच बोलतोय, म्हणजे विदाउट एनी स्पेशल स्टडीज इन दिस पर्टिक्युलर एरिया. तर मग याच्यामध्ये शारीरिक हालचाली असतील, विशिष्ट प्रकारे शारीरिक हालचाली असतील, लक्षात घ्या. मग हा सण खास महिलांसाठीच का बनलेला आहे. खूप मोठा रिसर्च ऍक्च्युली धर्मसंस्थेचा याच्यामध्ये असतो. त्यामध्ये आपण किती लोक पोहोचतो, किती लोक पोहोचणार नाही, हे खूप मोठा सखोल विषय आहे. मात्र या सगळ्या गोष्टी समाज रचनेसाठी खूप आवश्यक असतात. आता आपल्याला जेवढं समजतं त्यामध्ये बघा विशिष्ट प्रकारे शरीराची हालचाल असेल, त्या त्यानिमित्तानं विशिष्ट प्रकारे शारीरिक व्यायाम म्हणा, शारीरिक हालचाली म्हणा, प्रकृतीसाठी आवश्यक असणाऱ्या हालचाली म्हणा, म्हणजे ह्युमन बॉडीसाठी, ह्युमन माइंडसाठी काही गोष्टी आवश्यक असतील त्या पद्धतीने, म्हणजे काय एका गोष्टीचे अनेक पैलू असतात, अनेक बाजू असतात. तर त्या सगळ्या म्हणजे या प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही रहस्य दडलेलं असतं. कोणत्याही गोष्टीला एवढं सहज समजून जाऊ दे मरू दे नाही, प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं. तात्पर्य या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रत्येक
गोष्टीला वेगळ्या प्रकारचं महत्व देत राहणं खूप गरजेचं आहे. मग धर्मसंस्था असेल किंवा कोणाला काय बोलायचं का? ओके. आपले प्रकृती स्वास्थ्य असेल, पर्यावरण रक्षण असेल, याचा अनेक अनेक जे वेगवेगळे जे काय सण उत्सव असतात ना, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी बाय डिफॉल्ट निहित असतात. तर या सगळ्यांचा विचार करून प्रत्येकानं प्रत्येक सण उत्सवाला त्या पद्धतीनं तुम्ही सेलिब्रेट करावं. आपापल्या मर्यादा पाळून ह्या सगळ्या गोष्टी घडणं गरजेचं आहे. आणि या निमित्तानं पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना नागपंचमी या सण उत्सवाच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला आपण पुढे जाऊ. झोका खेळण्यामुळे मला वाटलं, झोका हा शब्द आला त्याच्यामुळे मला असं वाटलं की काहीतरी आपण आपले या निमित्तानं विचार व्यक्त करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे मी एवढं बोललो. चला चला आपण पुढे आता. यू आर मोस्ट वेलकम. चला 2 1 2 चला पुढचं वाक्य सांगा. अथर्व, हा सांगा. तुझी पतंग किती दूर उडेल? किती उंच उडेल? तुझी पतंग किती उंच उडेल? तुझी पतंग, तुझा पतंग तुमच्या सवयीनुसार बोला. तुझी पतंग किती उंच उडेल? बघा, या निमित्तानं मुलं एकत्र येतात. मग ते भूमितीचे प्रयोग झाले, ते पतंग बनवणं, ते वावडी बनवणं, मग शेवटी आलंच ना, मोजमाप आलं. तर या सगळ्या हालचालीमधून ना तुमच्या बौद्धिक क्षमतांचा विकास, शारीरिक क्षमतांचा विकास, सामाजिक एकोपा, या सगळ्या गोष्टींना हे सण उत्सव सेलिब्रेशन आवश्यक असतात. चला व्हेरी गुड, नाईस. पुढं दुर्गेश, दुर्गेश बोला. तू घराला केव्हा पेंट देणार आहे? तुम्ही घराला केव्हा पेंट देणार आहात? असं म्हणू आपण. आहात. पुढे बोला. सर दुर्वा, दुर्वा बोल. मामा रक्षाबंधनसाठी घरी येतील का? मामा रक्षा बंधनच्या दिवशी घरी येतील का? बघा किती वाक्य सुंदर आहे. वाक्य खूप काही बोलून जातं. चला असू द्या, पुढे चला. पुढे चला. तू आवडी बनवणार नाही का? व्हेरी गुड. तू वावडी बनवणार नाही का? सर, टीचर्स पैकी कोणतरी, गायकवाड सर, कवाडे सर, गोरे सर, अंधारे सर आहेत का? शेवाळे मॅडम असतील, आहेत? येस सर. राजमाने मॅडम. हा हा हा. काय करू, मी या वीक मध्ये आहे तिकडं. आपण काही कामट्या वगैरे आपण वावडी बनवण्याचा एक छोटासा प्रयोग करू आणि त्या निमित्तानं मग त्याचं महत्वाचं विश्लेषण यावेळेस असेंब्लीमध्ये 2 गोष्टींचं खास करून विश्लेषण होणार आहे. त्यामध्ये जो आपला प्रयोग चाललेला आहे स्वच्छता, आणि त्या निमित्तानं आपण कोणकोणते ऑब्जेक्ट्स आपण साकारतोय, पूर्ण करतोय, किंवा कोणकोणते हे म्हणजे शैक्षणिक हेतू त्यामध्ये काय आहे, शैक्षणिक उदात्त हेतू काय आहे स्वच्छतेचं जे काही प्रकरण आपलं चालू आहे. आणि वावडीचा काहीतरी प्रोग्राम घेऊ, थोडेसे कामट्या वगैरे उपलब्ध करण्याचा प्रयत्न करा, पेपर वगैरे. चालेल का? फ्रायडेला किंवा सॅटर्डेला आपण हा कार्यक्रम घेऊ आणि ह्याचं थोडंसं स्पष्टीकरण करू. सामाजिक उत्थानासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून आपण त्याचं थोडंसं विश्लेषण करूयात. विल हॅव लिटल एन्जॉयमेंट दॅट डे. ऑल राईट. चला वावडी. चला रे, तू वावडी बनवणार नाहीस का? चला पुढं. ऐश्वर्या बोल. आई मेहंदी काढशील का? आई
माझ्या हातावर मेहंदी काढशील का? बघा, या पारंपरिक गोष्टी आहेत, खूप महत्वपूर्ण आहेत या गोष्टी. चला पुढं. चला पुढं. ओंकार, ओंकार बोल. व्हेरी गुड. तो कोणत्या दुकानातून पतंग व्हेरी गुड. तो कोणत्या दुकानातून पतंग आणेल? व्हेरी नाईस. खूप सुंदर वाक्य सांगितलं. प्रॅक्टिकल वाक्य बघायला सांगितलं. कोणत्या दुकानातून पतंग आणेल किंवा घेईल. घेईल आणि आणेल सगळ्यांचं एकच वाक्य आहे. याचा अर्थ विकत घेणे. हे आपल्या क्रियेपद वापरायचंय. चला नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. लास्ट 3 sentences. मुले वावडी बनवण्यासाठी काय वापरतील? हा पुढे बोला. सर प्रिया, प्रिया बोल. तुम्ही झोका बांधणार आ तुम्ही झोका बांधणार तुम्ही झोका कोठे बांधणार आहात? हा तर सार्थक, सार्थक बोल. आजी आज फेरा धरणार आहेस का? आजी आज फेरा धरणार आहेस का? आजी तू आज फेऱ्या धरणार आहेस का? बरोबर. दुसरं वाक्य आहे माझं, बोलतो वाक्य मी आता. पप्पा झोका का खेळणार नाहीत? आणि हे वाक्य आपलं इथं थांबू आपण हा राऊंड आणि आता इंग्लिश घेऊयाचं. चला सांगा रे मला. सांगा, प्रत्येक वाक्याचा इंग्लिश सांगण्याचा प्रयत्न करा. हा, तो मॅथ्सचे सम केव्हा सोडवणार आहे? कमॉन. वेन बंगडी लागल्या. थांबा थांबा थांबा. थोडे काही क्वेश्चनचं विश्लेषण करतो नवीन मुलांसाठी आणि नंतर मग आपण थोडस फास्ट स्पीड मध्ये जाऊ. बघा वाक्य बघा. तो मॅथ्सचे सम केव्हा सोडवणार आहे? वाक्य बघा. आता याचं पहिलं वाक्य काय घ्यायचं आपल्याला आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे. सो हे वाक्य आहे WH क्वेश्चन आहे पॉझिटिव्हचा. आपला पॉझिटिव्हचा 3 नंबर या ब्रॅकेटमध्ये पोहोचायचंय. 3 नंबर प्लेसला पोहोचायचंय. बरोबर. तर 1 नंबरचं वाक्य काय असेल? तू मॅथ्सचे सम सोडवशील, सॉल्व्ह करशील. बरोबर. पहिलं वाक्य काय येईल? तू मॅथ्सचे सम सॉल्व्ह करशील. दुसरं येईल सॉल्व्ह करशील का, सोडवशील का. आणि सोडवशील का जे वाक्य येणार आहे आपलं त्याच्या अगोदर आपल्याला केव्हा म्हणजे वेन हा शब्द टाकून वर्बल क्वेश्चन रिपीट करायचं. बरोबर. पहिलं वाक्य येईल तू मॅथ्सचे सम सोडवतील. यू विल सॉल्व मॅथ सम्स. वर्बल क्वेश्चन येईल सोडवशील का, ते काय होईल सांगा मला. विल यू सॉल्व मॅथ सम्स. आणि विल यू सॉल्वच्या अगोदर काय लिहायचं? वेन. बोला आता. When will you solve math sums? मॅथ सम्स. ठीक आहे.
तू बुकला कव्हर केव्हा बसवशील? पुन्हा सेमच वाक्य आलं बघा. केव्हा बसवशील? पॉझिटिव्ह मधलं WH क्वेश्चन आहे. पहिलं वाक्य येईल तू बुकला कव्हर बसवशील. वर्बल क्वेश्चन येईल तू बुकला कव्हर बसवशील का? पहिलं वाक्य यू विल, सांगा, यू विल पुट कव्हर टू बुक. बरोबर, यू विल पुट कव्हर टू बुक. वर्बल क्वेश्चन काय होईल? विल यू पुट कव्हर टू बुक, विल यू पुट कव्हर टू बुक किंवा विल यू पुट कव्हर ऑन बुक चालतंय. विल यू पुट कव्हर ऑन बुक. आता विल यू पुट कव्हर ऑन बुक या अगोदर काय वापरायचं मग आपल्याला? सांगा मला. केव्हा बसवशील? सांगा लवकर. When will you When put will you cover put cover cover on कव्हर ऑन द बुक. द बुक म्हणजे काय? ते बुक. चला, तो मला एक ग्लास पाणी देईल का? आता वर्बल क्वेश्चन आहे, पॉझिटिव्हचं वाक्य आहे. इकडे येईल तो मला एक ग्लास पाणी देईल आणि तो मला एक ग्लास पाणी देईल का? पहिलं वाक्य कसं येईल? ही विल गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. ही विल गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. बरोबर. देईल का काय होईल मग सांगा मला? देईल का काय होईल? will he give me a glass of water? माझ्या बरोबर लिहिण्याचा प्रयत्न करा. विल ही गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. चला, तू होमवर्क केव्हा करशील? पुन्हा सेमच आलं बघा. पॉझिटिव्ह मधलं WH क्वेश्चन आला. पहिलं वाक्य येईल तर तू होमवर्क करशील. तू होमवर्क करशील का? आणि तू होमवर्क केव्हा करशील? पहिलं वाक्य बनेल तू होमवर्क करशील. यू विल डू होमवर्क. तू होमवर्क करशील का? विल यू डू होमवर्क. आणि तू होमवर्क केव्हा करशील? विल यू डू होमवर्कच्या अगोदर काय वापरायचं आपल्याला? वेन. सांगा मग मला. When will you do homework? When will you do homework? When will you do homework? चला, आई जेवण केव्हा बनवेल? बघा पुन्हा एकदा सेमच आलं बघा. आई जेवण बनवेल. बनवेल का? आणि आई जेवण केव्हा बनवेल? पहिलं वाक्य बनेल आई जेवण बनवेल. आई विल कुक फूड. बरोबर. आई विल कुक. आई म्हणा किंवा मदर म्हणा किंवा मम्मी म्हणा. आई विल कुक फूड. आणि आई जेवण बनवेल का? विल आई कुक फूड. आणि केव्हा बनवेल सांगा. कम ऑन. When will I mother आई म्हणा किंवा मदर म्हणा. वेन विल आई cook food? फूड. चला, तो उद्या का खेळणार नाही? वाक्य बघा. तो उद्या का खेळणार नाही? निगेटिव्ह मधला WH क्वेश्चन आहे. मग आपल्याला हे लागेल, हे लागेल आणि हे लागेल. हे तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला लागतं. ज्याच्याशिवाय आपला प्रवास चालू करता येत नाही. मग वाक्य बघा. तो उद्या का खेळणार नाही? तर याचं पहिलं वाक्य बनेल तो उद्या खेळेल. ही विल प्ले टुमारो. तो उद्या खेळणार नाही. सांगा. ही विल नॉट प्ले टुमारो. तो उद्या खेळणार नाही का? विल ही नॉट प्ले टुमारो. आणि इथं काय होईल मग सांगा. का Why खेळणार नाही? will बोला आता. Why will he not play tomorrow? Tomorrow. करेक्ट आहे. वाय विल ही नॉट प्ले टुमारो. आता बघा, आता आपण दुसऱ्या प्रकारचं इतर बनवलं नव्हतं. मात्र इथं काय करायचं? विल आणि नॉट एकत्र करून बनवू शकता ना तुम्ही. कम ऑन. वाय वोंट. I बोला. won't play tomorrow. व्हेरी गुड. माझ्या बरोबर लिहिण्याचा प्रयत्न करा. किंवा ज्याला लिहिता लिहिता समजत नाही त्यांनी फक्त समजून घ्या आणि मी फोटो पाठवल्यावर मग लिहून घ्या. चला,
तू किती वेळ झोका खेळशील? बघा पुन्हा आलं पॉझिटिव्ह मधला WH क्वेश्चन. तू झोका खेळशील, तू झोका खेळशील का? आणि तू किती वेळ झोका खेळशील? पहिलं वाक्य बनेल तू झोका खेळशील. यू विल सांगा, यू विल प्ले स्विंग, बरोबर आहे का? यू विल प्ले स्विंग. तू झोका खेळशील का? विल यू प्ले स्विंग. आणि तू झोका केव्हा खेळशील? कमॉन सांगा रे, सांगा. वेन For how much time will you play? अच्छा किती वेळ? बरोबर आहे. हाऊ मच, फॉर हाऊ मच टाइम. बरोबर आहे. विल यू प्ले. आता स्विंगच्या ऐवजी आपण इथे म्हणतो विथ स्विंग. प्ले विथ स्विंग म्हणजे झोका खेळणे. टू प्ले विथ स्विंग. ती गावाला जाणार नाही का? चला, ती गावाला जाणार नाही का? बघा पुन्हा एकदा बघा, ती गावाला जाणार नाही का? निगेटिव्ह मधला वर्बल क्वेश्चन आहे. ती गावाला जाणार नाही आणि ती गावाला जाईल. अशा प्रकारे आपला रिव्हर्स मध्ये इथपर्यंत द्यावं लागेल. अर्थात आपला जर्नी या वाक्यात इथून चालू होईल. ती गावाला जाईल. सांगा काय होईल पहिलं वाक्य? शी विल गो टू विलेज. ती गावाला जाणार नाही. सांगा रे, ती गावाला जाणार नाही. कसं होईल? She will not go to village. गो टू विलेज. त्यातील व्हेरी गुड, बरोबर आहे. त्यातील विल इकडे घेऊन या आता. आणि जाणार नाही का आपलं वाक्य तयार होईल. सांगा मग. विल शी नॉट. Will she not go to village? Not go to village. करेक्ट आहे. विल शी नॉट गो टू विलेज. चला, आता गावाला म्हणजे तुम्हाला माहिती का नाही काय याचा अर्थ होतो? की विल शी नॉट गो टू रिलेटिव्ह विलेज असा याचा अर्थ आहे. गावाला याचा अर्थ काय? नातेवाईकांच्या गावाला. त्या अर्थाने आपण बोलतो सहसा आपल्या भाषेमध्ये. तुझी पतंग किती उंच उडेल? पॉझिटिव्ह मधला WH आहे चला, मग तुझी पतंग उंच उडेल. युअर काइट विल फ्लाय हाय. विल युअर काइट फ्लाय हाय. आणि कमॉन, हाऊ मच हाय काय होईल सांगा? हाऊ मच हाय. Kite fly. काइट फ्लाय. हाऊ मच हाय विल युअर काइट फ्लाय. किंवा याला वेगळ्या प्रकारे म्हणता येईल तुम्हाला. हाऊ मच हाईट विल युअर काइट गेन. किती उंची प्राप्त करील? हाऊ मच हाईट विल युअर काइट गेन. चला, तुम्ही घराला केव्हा पेंट देणार आहात? सांगाल तुम्ही आता? मी बसूनच सांगतो. तुम्ही घराला पेंट देणार आहात, देणार आहात का? आणि केव्हा देणार आहात? केव्हा अगोदर लिहायचं, नंतर वर्बल क्वेश्चन लिहाव, नंतर पुढं वेन नंतर वर्बल क्वेश्चनला काय येईल? या टेन्स मध्ये विल यू पेंट युअर हाऊस. When will you paint your house? पुढं, मामा रक्षाबंधनच्या दिवशी घरी येतील का? वर्बल क्वेश्चन आहे. का म्हणल्यास विल न चालू होतो या फ्युचर टेन्स मध्ये. विल कोण येणार आहे? विल नंतर सब्जेक्ट येईल. मामा कम
Will Mama to home on रक्षाबंधन. बरोबर. तू आवडी बनवणार नाहीस का? चला काय होईल मग? Will you not make kite? You Kite. Will you not keep kite? मेक काय म्हणायला? WAWADI वावडी काईट म्हणा. हा? वावडी काईट. काईट मधला वावडी हा वेगळा प्रकार समजू आपण, है ना. काईट मधला वेगळा प्रकार वावडी काईट. विल यू नॉट मेक वावडी काईट. ठीक आहे. आई माझ्या हातावर मेहंदी काढशील का? कमॉन. आई संबोधन आहे, वाक्याचा भाग नाही. कमॉन सांगा, काढशील का? विल यू ड्रॉ Drawing. ड्रॉ मेहंदी ऑन माय हँड. आई विल यू ड्रॉ मेहंदी ऑन माय हँड. तो कोणत्या दुकानातून पतंग घेईल? कोणत्या दुकानातून? पुन्हा WH क्वेश्चन आला बघा. तो दुकानातून पतंग घेईल. ही विल बाय काइट फ्रॉम अ शॉप. विल ही बाय काइट फ्रॉम अ शॉप आणि फ्रॉम विच शॉप? सांगा रे. Will he buy kite? Will you kite? बाय अ काइट. आता पुढची वाक्य थोडीशी फास्ट समजून घ्या. ठीक आहे. गायकवाड सर आलेत का? हा. मुले वावडी बनवण्यासाठी काय वापरतील? कमॉन, काय वापरतील? मुले वावडी बनवण्यासाठी पेपर वापरतील. स्टुडंट्स विल यूज पेपर टू मेक काइट. वापरतील का? विल स्टुडंट्स मेक पेपर टू मेक काइट. आणि काय वापरतील? सांगा रे. वाट न वाक्य चालू करा. व्हॉट विल, सांगा, स्टुडंट्स यूज टू मेक काय? वावडी काइट. वावडीला आपण वावडी काइट म्हणू. हा, बिकॉज इंग्लिश मध्ये वावडीला काही शब्द नाही. Will you? तुम्ही झोका बांधणार आहात का? कुठे बांधणार आहात? सांगा रे. डायरेक्ट सांगा मला वाक्य. वेअर Where Swing. विल यू swing? फिक्स द स्विंग? बांधणे म्हणजे फिक्स करणे. चला. आजी तू आज फेऱ्या जाणार आहेस का? याचा अर्थ काय सांगा बरं मला. मी सांगतो तुम्हाला. ग्रॅनी किंवा ग्रँड मदर विल यू टेक पार्ट किंवा पार्टिसिपेट. विल यू पार्टिसिपेट. पार्टिसिपेट हा वर्ड थोडासा अवघड जाईल तुम्हाला. टेक पार्ट बनवतो. विल यू टेक पार्ट इन सर्क्युलर सॉन्ग टुडे? विल यू टेक पार्ट इन सर्क्युलर सॉन्ग टुडे? फेऱ्यातील गाण्यांमध्ये तू भाग घेणार आहेस का? हा. पप्पा झोका का खेळणार नाहीत? कमॉन. Why will not play swing? नॉट प्ले विथ स्विंग. दुसऱ्या पद्धतीनं. वाय Why won't Papa play with swing? Papa will प्ले विथ स्विंग. कवळे सर. Yes, sir.
काय ट्रेनिंग विषयी जोपर्यंत ऑफिशियल सर्क्युलर सगळ्यांच्या कडे जात नाही, तुमच्या ऑफिशियल नोटीसच्या माध्यमातून, तोपर्यंत फॉर ॲटलिस्ट अ डे ऑर टू वी विल सस्पेंड द ट्रेनिंग. ठीक आहे. All right, sir. At least we want to take everything on the record. कारण ज्यांना इट इज नॉट गोइंग टू बी कंपल्सरी फॉर एनीबडी. कोणत्याच टीचरला कंपल्सरी असणार नाहीये. मात्र त्यांना जमत नाही त्यांनी थोडंसं एक छोटंसं ऍप्लिकेशन ऑफिशियल लिहून द्यावं, जेणेकरून बाबा संस्थेनं शिक्षकांसाठी ट्रेनिंग प्रोग्राम असा काहीतरी सजवला होता, ज्याला काही वैयक्तिक कारणाच्यामुळं शिक्षकांना यायला जमलं किंवा जमलं नाही, ते काहीतरी होईल आणि कोणत्या दिवशी जमेल हा काहीतरी थोडासा आपण पत्राचार करून घेऊ. चालतंय ऑफिशियल रिक्वायरमेंटसाठी. अँड देन विल अगेन रेझ्युम विथ द सेम ट्रेनिंग. एक व्यक्ती येऊ, 2 व्यक्ती येऊ, 4 व्यक्ती येऊ, वी विल कंटिन्यू विथ द सेम. आता परवा 10 काहीतरी नंबर होता, पण ठीक आहे, वी वॉन्ट मोर नंबर सो दॅट इट इज बेनिफिशियल फॉर द सोसायटी. ठीक आहे. Yes, sir. चालेल काय चालेल. चला, अरे होमवर्क बघा इकडं. सगळ्यांनी लिहिलं का? नसेल लिहिलं तर लिहा, मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. झालं सगळ्यांचं लिहून झालं का? Yes, sir. त्यांचं नाही झालं त्यांनी पप्पांच्या मोबाईल मधून लिहा, मी तुम्हाला फोटो पाठवतो. लगेच पाठवतो. होमवर्क बघा. HW आहे. रिपीट वन्स. तर सांगा लवकर. सेल्फ किती सांगा, तुम्ही सांगा. 40. 40. 40. 40. Yes, sir. ओके 40. चला, तुम्हाला 10% कमी केलेलं आहे, 10-15% कालच्या पेक्षा. तर एवढं कमीत कमी लिहा तुम्ही सगळ्यांनी. ऑल राईट. सो विथ दिस shall we have pause? Yes, sir. We will have pause. Sir, we will have pause. Today is nice lecture, sir. Thank you so much. Bye bye.